शनिवारी 6 जून रोजी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या जनसंपर्क कार्यालयातील नक्षत्र सभागृह जय शिवाजी जय भवानीच्या जयघोषानं अक्षरशः दुमदुमून गेलं. निमित्त होतं भारतीय जनता पार्टी दक्षिण पश्चिम मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचं. प्रेरणा शिवरायांची निर्मिती स्वराज्याची या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाला शिवप्रेमी नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. प्रतापनगर येथील नक्षत्र सभागृहात आयोजित या सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं स्मरण करत त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आलं. कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले विजय खुटवड, साधक कार्यकर्ता श्री संत सेवा संघ पुणे यांनी आपल्या ओजस्वी आणि प्रेरणादायी व्याख्यानातून छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्रकारण, स्वराज्याची संकल्पना, नेतृत्व गुण, संघटन कौशल्य आणि समाज प्रबोधन यावर सखोल मार्गदर्शन केलं. युवकांच्या समोर आदर्श कोण आहे त्यावर त्यांचं व्यक्तिमत्व घडतं. म्हटलं जातं की त्या देशातल्या तरुणांच्या ओठावर काय गाणी आहेत त्याच्यावर त्या देशाचं भूमितव्य ठरतं. जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव असा देश आहे की त्याला एक खंडप्यमान संस्कृती आहे. इथं हा ऋषीमुनींचा भारत आहे. महाराष्ट्र शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप या शब्दात शिवरायांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाचं वर्णन करताना खुटवड यांनी उपस्थितांना शिवचरित्रातील विविध प्रेरणादायी प्रसंगांची उजळणी करून दिली. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वानं सभागृहातील वातावरण शिवमय झालं. यावेळी उपस्थित प्रत्येक शिवप्रेमीची छाती अभिमानानं भरून आली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजच्या युवा पिढीसाठी मार्गदर्शक आहेत. स्वराज्य ही केवळ ऐतिहासिक संकल्पना नसून लोककल्याण, सुशासन, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेची जीवन पद्धती आहे. शिवरायांच्या आदर्शांवर चालत समाजहित आणि राष्ट्रहितासाठी कार्य करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असंही त्यांनी नमूद केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रेया पाटील यांनी केलं. यावेळी एसओडी श्री सुनीलजी मित्रा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेचं अचूक नियोजन, दूरदृष्टी आणि योजनाबद्ध संकल्पांची उदाहरणं देत मार्गदर्शन केलं. महाराजांच्या पदचिन्हांवर चालत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यानं कार्यरत असल्याचं त्यांनी आपल्या मनोगतात अधोरेखित केलं. कार्यक्रमाच्या दरम्यान उपस्थितांनी स्वराज्य हीच आमची ओळख हा संदेश आत्मसात करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला कृतज्ञतापूर्वक अभिवादन केलं. देशभक्ती, स्वाभिमान आणि शिवप्रेरणेनं भारलेल्या वातावरणात संपूर्ण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रसंगी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला तसंच मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी शिवरायांच्या विचारांचा जागर करत स्वराज्याच्या मूल्यांचं जतन आणि संवर्धन करण्याचा संकल्प व्यक्त केला. ब्युरो रिपोर्ट, जीवन सुरक्षा न्यूज, नागपूर. दुर्घटना मुक्त भारत के लिए आज ही जीवन सुरक्षा न्यूज को लाइक, शेयर और सब्सक्राइब करें.